Hello everyone. Today we will start here the chapter number 4. Chapter number 4 is the phase controlled rectifier. In chapter number 4 we will start here the lecture number first. First one is the outlines of lecture number first. In lecture number first we will study here the firing angle and conduction angle. Second one is the types of phase controlled rectifier, and third one is the single phase half controlled rectifier with R load. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 3 मध्ये बघितलेलं आहे. काय बघितलेलं आहे? फायरिंग अँगल आणि कंडक्शन अँगल आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 3 मध्ये बघितलेलं आहे. फायरिंग अँगल म्हणजे काय? SCR ला टर्न ऑन करण्यासाठी जेवढा पिरियड आपण देतो गेट सिग्नल, त्यानंतर SCR काय होतो? टर्न ऑन होतो. त्याला काय म्हणतो आपण? फायरिंग अँगल. अँगल वेअर द SCR इज गेटेड. फॉर एक्झाम्पल इथं मी काय केली? साइन वेव्ह इथं अप्लाय केली. ही साइन वेव्ह अप्लाय केली. साइन वेव्ह अप्लाय, व्होल्टेज अप्लाय केल्या साइन वेव्ह अप्लाय केली म्हणजे व्होल्टेज अप्लाय केलं. व्होल्टेज अप्लाय केल्या SCR काय होणार नाही? टर्न ऑन होणार नाही. SCR टर्न ऑन होण्यासाठी एवढ्या पिरियड मध्ये त्याला गेट पल्सेस अप्लाय करायला पाहिजे. गेट पल्सेस अप्लाय करत 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 आपण हा एवढा टाइम पिरियड तो SCR टर्न ऑन होण्यासाठी घेणार. मग त्या टर्न ऑन घेण्याच्या टाइम पिरियडला आपण काय म्हणतो? इथं अल्फा म्हणतोय. आणि त्यानंतर SCR तुमचा काय होणार आहे? टर्न ऑन होणार. हा धिस अँगल इज कॉल्ड एज दी फायरिंग अँगल. फायरिंग अँगल इज नथिंग बट अँगल वेअर द SCR इज गेटेड. गेटेड इज नथिंग बट SCR इज टर्न ऑन. कंडक्शन अँगल म्हणजे काय? फायरिंग अँगल म्हणजे SCR टर्न ऑन करण्यासाठी जेवढा टाइम पिरियड लागतो त्या अँगलला काय म्हणतो आपण? फायरिंग अँगल म्हणतो. आणि कंडक्शन अँगल म्हणजे SCR तुमचा किती पिरियड साठी टर्न ऑन राहतो त्याला काय म्हणतो आपण? कंडक्शन अँगल म्हणतो. कंडक्शन अँगल हा दिस मच पिरियड इज कॉल्ड एज दी पाय. या पिरियडला आपण काय म्हणतोय? पाय. मग आता अल्फा इज इक्वल टू काय असणार आहे? पाय इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. पाय इज इक्वल टू ची व्हॅल्यू काय असणार आहे? अल्फा प्लस बीटा असणार आहे. आणि बीटा इज इक्वल टू काय असणार आहे? पाय मायनस अल्फा. बीटा इज इक्वल टू काय असणार आहे? पाय मायनस अल्फा. आता मी इथं काय केलेलं आहे? डेफिनेशन दिलेलं आहे. फायरिंग अँगल कोणत्या लेटरनं डिनोट करतोय? अल्फा लेटरनं डिनोट करतोय. आणि कंडक्शन अँगल कोणत्या लेटरनं डिनोट करतोय? बीटा लेटरला काय करतोय? डिनोट करतोय. द फायरिंग अँगल और डिले अँगल इज द अँगल ऍट विच थायरिस्टर इज टर्न ऑन. हा काय आहे? थायरिस्टर टर्न ऑन करण्यासाठी जेवढा पिरियड लागतो त्या पिरियडला आपण काय म्हणतो? फायरिंग अँगल म्हणतो. आणि फायरिंग अँगलची व्हॅल्यू ही नेहमी लाईज इन बिटवीन 0 to 180 डिग्री. फायरिंग अँगलची व्हॅल्यू इज लाईज इन बिटवीन 0 to 180 डिग्री. कंडक्शन अँगल. कंडक्शन अँगल म्हणजे काय? इट इज द ड्युरेशन और अँगल फॉर विच ए थायरिस्टर रिमेन्स ऑन. म्हणजे थायरिस्टर हा काय झाला? रिमेन्स. इथून इथपर्यंतचा रिमेन्स काय झाला? टर्न ऑन झाला. आता ह्या पिरियडला आपण काय म्हणतोय? अल्फा. इथं आता मी दाखवले बघा डायग्राम मध्ये. ह्याला काय म्हणतोय? अल्फा. आणि धिस मला अँगल इज द बीटा. दिस मला अँगल इज दी बीटा. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे? फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर. कारण की फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर साठी आपल्याला काय करावं लागतं? पहिल्यांदा फायरिंग अँगल आणि कंडक्शन अँगल काय लागतात? समजावे लागतात. मग आता फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर, आपण रेक्टिफायर हा पार्ट ऑलरेडी बघितलेला आहे. कधी बघितलेला आहे? आपण एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये रेक्टिफायर बघितलं. रेक्टिफायरचं मिनिंग काय? कन्व्हर्जन ऑफ AC टू पल्सेटिंग DC. आणि आपण 3 टाईपचे रेक्टिफायर बघितले. कोणते? हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर, सेंटर टाईप रेक्टिफायर आणि फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. हे 3 टाईपचे आपण रेक्टिफायर ऑलरेडी बघितलेले आहेत. आता आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये काय स्टडी करायचं आहे? फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर. कारण की फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर काय कंट्रोल करतं? आउटपुट व्होल्टेज काय करतं? कंट्रोल्ड करतं. डायोड रेक्टिफायरला आपण काय म्हणतोय? अनकंट्रोल्ड रेक्टिफायर म्हणतोय. डायोड रेक्टिफायर इज कॉल्ड एज दी अनकंट्रोल्ड रेक्टिफायर. ह्याचं कन्स्ट्रक्शन सेम कशासारखं आहे? हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टाईप आणि ब्रिज सारखंच आहे. फक्त इथं डायोड ऐवजी आपण काय रिप्लेस करायचं आहे? इथं थायरिस्टर काय करायचं आहे? रिप्लेस करायचं आहे. आणि थायरिस्टर काय करतं? व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज काय करतं? कंट्रोल करतं. आता ऍप्लिकेशन काय काय आहेत बघा फेज कंट्रोल्ड रेक्टिफायरचे. फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर यूज इन स्टील रोलिंग mills, paper mills, textile mills, where speed control of DC motors are necessary. Electric tractions, high voltage DC transmission, electromagnetic power supplies. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं? फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर वाईडली यूज केलं जातं. इन शॉर्टकट मेथड काय असणार आहे? फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर आर बेसिकली यूज इन इंडस्ट्रियल पर्पज.
दीज आर टाइप्स ऑफ फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर. फर्स्ट काय टाइप्स आहे, सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आर लोड. आता ह्याच्यामध्ये आपण 3 लोड काय करायचे आहेत, अप्लाय करायचे आहेत. फर्स्ट आर लोड अप्लाय करायचा आहे, सेकंड आरएल लोड अप्लाय करायचा आहे आणि थर्ड लोड कोणता अप्लाय करायचा आहे, आरएल लोड विथ फ्रीव्हीलिंग डायोड. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, हाफ कंट्रोलचे 3 टाइप झाले. आता फुल वेव्ह कंट्रोलचे काय झाले, आणखी 3 टाइप झाले. कोणते टाइप झाले, आर लोड, आरएल लोड आणि आरएल लोड अँड फ्रीव्हीलिंग डायोड. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिंगल फेज फुल वेव्ह हाफ कंट्रोल्ड रेक्टिफायर, म्हणजे ह्याला काय म्हणायचं, सेमी कन्व्हर्टर म्हणायचं. म्हणजे सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आर लोड, सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आरएल लोड अँड सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आरएल लोड अँड फ्रीव्हीलिंग डायोड. त्याच पद्धतीनं सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आर लोड, सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आरएल लोड अँड सिंगल फेज फुल वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आरएल लोड अँड फ्रीव्हीलिंग डायोड. सिंगल फेज फुल वेव्ह हाफ कंट्रोल्ड रेक्टिफायर ह्याला काय म्हणतोय आपण, सेमी कन्व्हर्टर म्हणतोय. आता आपण ऑलरेडी हे बेसिकली फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर कशासाठी यूज करतोय आपण, फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर यूज इन इंडस्ट्री पर्पज. इथं फक्त आपण काय करतोय, फेज कंट्रोल्ड रेक्टिफायर मध्ये इथं आउटपुट व्होल्टेज काय करतोय आपण, कंट्रोल करतोय. आणि आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, काय बघितलेलं आहे, हाफ कंट्रोल्ड हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप रेक्टिफायर, ब्रिज रेक्टिफायर. इथे फक्त डायोड हा जो पॅरामीटर आहे तो कशाने रिप्लेस होतो, एससीआर ने काय होतो, रिप्लेस होतो. नेक्स्ट बघा, हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आरएल लोड. हा फर्स्ट पॉइंट मी आता इथं घेत आहे. वन फेज हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आरएल लोड. ही काय आहे, सर्किट डायग्राम आहे, कारण की ऑलरेडी आपण बघितलेलंच आहे. बघा, हाफ वेव्ह कंट्रोलची रेक्टिफायरची डायग्राम आपण अशी ड्रॉ करतोय. इथं आपण काय घेतोय, डायोड घेतोय. त्यानंतर इथं काय असणार आहे, एसी सप्लाय झाला तुमचा, हा एसी सप्लाय शॉर्टकट मध्ये झाला. आणि हा काय झाला, आरएल लोड झाला. हा काय झाला, आर लोड झाला. हा डायोड झाला. आणि हे काय झाला, एसी सप्लाय. ही कशाची सर्किट डायग्राम झाली म्हणायची, हाफ वेव्ह रेक्टिफायरची ही काय झाली, सर्किट डायग्राम झाली. आता सिंगल फेज हाफ कंट्रोल्ड रेक्टिफायर, आता आपल्याला हाफ कंट्रोल्ड करायचा आहे. त्यामुळे इथं फक्त काय करतोय आपण, एक एक्स्ट्रा पॅरामीटर काय करतोय, ऍड करतोय. आणि तो पॅरामीटर कोणता आहे, तुमचा गेटचा इथं पॅरामीटर आहे. गेट पॅरामीटर म्हणजे काय झालं, इथं एससीआर झाला म्हणायचा. हा काय झाला म्हणायचा, एससीआर झाला म्हणायचा. हा काय झाला, एससीआर झाला. म्हणजे मी डायोड कशाने रिप्लेस केलं, एससीआर ने इथं काय केलं, रिप्लेस केलं. आता नेक्स्ट बघा, इथं डायोड काय झाला, एससीआर ने रिप्लेस झाला. तुम्ही एसी सप्लाय अप्लाय केला, इथं हा काय झाला, एससीआर झाला आणि लोड रेजिस्टन्स आर झालं इथं. त्यानंतर आपल्याला ह्या काय आहेत, वेव्हफॉर्म्स आहेत. ह्या वेव्हफॉर्म मध्ये तुम्ही एसी सप्लाय काय केला, अप्लाय केला. इथं एसी सप्लाय अप्लाय केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट काय केलं, गेट पल्सेस अप्लाय केले. हा काय आहे, आरएल लोड. ह्या दोन्ही डायग्राम सेमच आहेत. इथं एसी सप्लाय झाला, इथं काय झाला, एससीआर झाला आणि आर लोड झाला. त्यानंतर तुम्ही काय केला, ड्युरिंग दी, आता ह्याचं वर्किंग कसं आहे बघा, ह्याचं वर्किंग कसं आहे, ह्याला तुम्ही एसी सप्लाय अप्लाय केला. एसी सप्लाय अप्लाय केला म्हणजे पॉझिटिव्ह सायकल अप्लाय करणार, निगेटिव्ह सायकल काय करणार, अप्लाय करणार. मग कन्स्ट्रक्शन मध्ये कसं लिहिणार, द सर्किट डायग्राम ऑफ सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर इज ॲज शोन इन फिगर. सेकंड पॉईंट काय असणार आहे, द सर्किट डायग्राम कन्सिस्ट इन टू एसी सप्लाय, एससीआर अँड आर इज दी लोड रेजिस्टर. नेक्स्ट वन काय असणार आहे, सर्किट डायग्रामचं वर्किंग मध्ये ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता तुम्ही ह्याला काय करायची, पॉझिटिव्ह सायकल काय करायची, अप्लाय करायची. मग ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल काय होणार आहे, ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल ए इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बी. म्हणजे ड्युरिंग दी, आता तुम्हाला हे कन्सेप्ट ह्या माहित पाहिजेत. पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होणार आहे, हे टर्मिनल पॉझिटिव्ह असणार आहे, हे टर्मिनल काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. मग पॉझिटिव्ह हे ॲनोडला कनेक्ट केलं आणि निगेटिव्ह हे कशाला कनेक्ट केलं, मी कॅथोडला कनेक्ट केलं. निगेटिव्ह कशाला कनेक्ट केलं, इथं कॅथोडला. म्हणजे एससीआर कोणत्या रिजन मध्ये वर्क होणार आहे, फॉरवर्ड बायसिंग मध्ये एससीआर काय होणार आहे, वर्क होणार आहे. पण एससीआर फॉरवर्ड बायसिंग मध्ये झाला की तो टर्न ऑन होत नाही. एससीआर फॉरवर्ड बायसिंग मध्ये झाला की तो टर्न ऑन होत नाही. एससीआर टर्न ऑन करण्यासाठी आपल्याला एससीआर फॉरवर्ड बायसिंग मध्ये पण पाहिजे आणि त्याला गेट सप्लाय पण अप्लाय करायला पाहिजे. मग एससीआर फर्स्ट कंडिशन काय झाली, एससीआर तुमचा फॉरवर्ड बायसिंग मध्ये झाला, पण त्यासाठी काय अप्लाय करायला पाहिजे, गेट सिग्नल अप्लाय करायला पाहिजे. म्हणून मी इथं गेट सिग्नल काय केले, इथं अप्लाय केले. हे
ह्या पद्धतीने गेट सिग्नल, ज्याला तुम्ही SCR ला गेट सिग्नल अप्लाय करणार त्याला SCR काय होणार तुमचा टर्न ऑन होणार. आणि SCR टर्न ऑन करण्यासाठी हा एवढा टाइम पिरियड घेणार, ते किती फायरिंग अँगल त्यासाठी अल्फा घेणार ते. आणि त्यानंतर SCR तुमचा काय होणार आहे इथं टर्न ऑन होणार. आणि हा काय झाला कंडक्शन अँगल झाला. म्हणजे ड्युरिंग दी पॉझिटिव्ह हाफ सायकल SCR वर्किंग इन फॉरवर्ड बायसिंग बट SCR turn on only when gate supply is applied to the SCR. At that time SCR starts the conductor. आणि आउटपुट व्होल्टेज तुम्हाला ह्या पद्धतीने इथं फी आउटपुट म्हणजे लोड आउटपुट व्होल्टेज ह्या पद्धतीने तुम्हाला आउटपुट व्होल्टेज वेव्हफॉर्म ह्या पद्धतीने इथं मिळणार. नेक्स्ट ड्युरिंग दी निगेटिव्ह हाफ सायकल, निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये हे टर्मिनल काय असणार आहे तुमचं निगेटिव्ह, हे टर्मिनल काय असणार आहे पॉझिटिव्ह. म्हणजे हे जर निगेटिव्ह असेल आणि हे जर पॉझिटिव्ह असेल तर SCR काय होणार आहे रिव्हर्स बायस म्हणून काय होणार आहे वर्क होणार आहे. रिव्हर्स बायस असेल तर सर्किटरी मधून काय होणार नाही करंट फ्लो होणार नाही. त्यानंतर आणखी परत तुमची काय झाली पॉझिटिव्ह सायकल आली, परत कोणती आली पॉझिटिव्ह सायकल आली. परत पॉझिटिव्ह सायकल आल्यानंतर SCR काय होणार आहे फॉरवर्ड बायसिंग मध्ये जाणार. SCR फॉरवर्ड बायसिंग मध्ये जाणार पण SCR ला काय करायला पाहिजे गेट पल्सेस अप्लाय करायला पाहिजेत. आणि SCR टर्न ऑन होण्यासाठी किती टाइम पिरियड घेतो अल्फा हा फायरिंग अँगल त्यासाठी लागतो. त्यानंतर SCR काय होणार आहे तुमचा टर्न ऑन होणार आहे. ह्या पद्धतीने तुमची ही आउटपुट वेव्हफॉर्म असणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही लोड रेजिस्टन्स R घेताय त्यावेळेला आउटपुट व्होल्टेज आणि आउटपुट करंट ह्या दोन्हीचं रिलेशन काय असतं सेम असतं. म्हणून ही दोन्हीच्या डायग्राम ह्याचं जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि ह्याचं पण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय हे सेमच आहे. त्यानंतर नेक्स्ट व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर, इथं काय आहे व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर. स्टार्टिंगला SCR काय असणार आहे इनपुटला जेवढा सप्लाय असणार आहे तेवढाच आउटपुटला सप्लाय असणार आहे. आणि हा एवढ्या पिरियडसाठी तुमचा SCR काय झाला टर्न ऑन झाला. त्यामुळे इथं काय असणार आहे SCR टर्न ऑन झालेला हा टाइम पिरियड आहे. त्यानंतर इथं निगेटिव्ह सायकलला SCR काय असणार आहे ऑफच असणार आहे. त्यामुळे जसं इनपुटला असेल त्या पद्धतीनेच आउटपुटला इथं व्होल्टेज मिळणार इथं. आणखी परत इथं एवढ्या टाइम पिरियडसाठी SCR काय झाला नाही टर्न ऑन झाला नाही. म्हणून हे पण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इथं SCR तुमचा काय असणार आहे टर्न ऑन असणार. इथं SCR काय असतो ऑन असतो. आणि इथं SCR काय असणार आहे एवढ्या टाइम पिरियड साठी SCR काय असणार आहे हा ऑफ असणार आहे. ह्या पद्धतीनं कशाचं वर्किंग आहे सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायरचं वर्किंग आहे. इथं सगळं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. काय दिलेलं आहे द सर्किट कन्सिस्ट ऑफ ए thyristor T, voltage source Vs and a resistive load R. During the positive half cycle, input voltage, the thyristor T is forward bias and it does not conduct until a gate signal is applied to it. When a gate pulse is given to the thyristor, it gets turned on and begins to the conduct. When the thyristor is on, the input voltage is applied to the load. थायरिस्टर टर्न ऑन झाला की इनपुट व्होल्टेज काय करतोय आपण लोडला काय करतोय अप्लाय करतोय. पण ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकलला काय होणार नाही SCR वर्किंग इन रिव्हर्स बायस. So the load receives voltage only during the positive half cycle only. The average value of output voltage can be varied by varying the firing angle alpha. The waveform shows the plot input voltage, gate current, output voltage, output current and voltage across a thyristor. हे कशाचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे तुमचं या पद्धतीनं इनपुट व्होल्टेज इथं मिळणार. हे काय त्याला AC सप्लाय अप्लाय केला, त्यानंतर गेट पल्सेस अप्लाय केले, त्यानंतर काय केलं इथं हा फी आउट आय आउट आणि व्होल्टेज अक्रॉस थायरिस्टर. ह्या पद्धतीने काय आहे लेक्चर नंबर फर्स्ट मध्ये आपण फर्स्ट पॅरामीटर स्टडी केला कोणता सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आर लोड. ज्या वेळेला सिंगल फेज हाफ वेव्ह कंट्रोल्ड रेक्टिफायर विथ आर लोड ही कन्सेप्ट समजेल त्याला तुम्हाला बाकीचे सगळे काय होतात वर्किंग सगळ्याचं समजतं म्हणायचं. If any queries related to this lecture then you will ask me.